तनूचं लग्न झाल्यानंतर 2-3 दिवस मस्त आराम केला. कारण बॅक टू बॅक खूप कामं झाली होती. आणि मग मी अस्मीला टकलू करायला घेऊन गेले. अस्मीच्या केसांची वाढ होत नव्हती, म्हणून खूप दिवसांपासून टकलू करायचं ठरवलं होतं. पण आम्ही लग्नासाठी थांबलो होतो. आणि फायनली आमची टकलू बेबी रेडी. आणि खरंच अस्मीने खूप छान कोऑपरेट केलं. एकदम शांत बसली होती सगळे केस काढून होईपर्यंत. मग घरी आलो आणि आज अस्मीचे बाबा येणार होते आम्हाला घ्यायला. ते आले, जेवणं झाली, थोडा आराम केला आणि मग आम्ही तिघे निघालो त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी. पण तिथे पोहोचल्यावर खूप गर्दी होती. व्ही-आय-पी पाससाठी पण खूप लांब चालत जावं लागलं. आणि मग कळलं हा पास ऑनलाईन पण काढता आला असता. लाईनमध्ये उभे असताना अस्मीची बडबड नॉनस्टॉप चालू होती. सगळीकडे हर हर महादेव आणि भोले बाबा की जयचा जय जयकार चालू होता. आणि फायनली दर्शन झालं. पण इतकी गर्दी होती की हात जोडायच्या आधीच पुढे चला असं ते लोक म्हणत होते. मंदिराबाहेरच थोडा वेळ निवांत बसलो. अस्मीने प्रसाद खाल्ला आणि मग बाहेर येऊन पुन्हा चनाजोर पण खाल्ला. मग आम्ही घरी आलो. अस्मी थोडा वेळ श्लोकसोबत खेळली. सगळे गप्पा मारत बसले, जेवण केलं आणि रात्री आम्ही निघालो पुन्हा पुण्याला जाण्यासाठी. सकाळी घरी आल्यावर खूप छान वाटलं. बरेच दिवस मी घरी नव्हते, तरी पण पवनने घर चांगलं ठेवलं होतं. चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.